हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आता भारत देशात एक अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो चालू आहे. तो मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्ट आणि आपल्या देशाचं जे एनसीआरटी आहे, त्या एनसीआरटी एकमेकांच्या समोर आलेली आहे. दोघांनीही एकमेकांच्या जो इगोचा मुद्दा आहे, तो इगोचा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित झालेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एनसीआरटीने आपल्या पुस्तकामध्ये असं काय लिहिलेलं आहे की ज्यामुळे आपल्या देशातल्या सुप्रीम कोर्टचा जो इगो आहे तो हर्ट झालेला आहे. तोच आपण या सेशनमध्ये पाहणार आहे. हे सेशन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. मला तुमच्या ज्या कमेंट आहे त्या ऐकायच्या आहे सुप्रीम कोर्टाबद्दल, एनसीआरटी बद्दल. ठीक आहे, आणि हे सेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, तर चला डिटेलमध्ये बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक सेकंड. विद्यार्थी मित्रांनो, काय झालं, विषय काय आहे तर बघा, इयत्ता 8वीचं एनसीआरटीचं समाजशास्त्राचं जे पुस्तक आहे, ते म्हणजे सोशल सायन्सचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर जे आहे ते एनसीआरटीने नव्याने जे बुक छापलेले आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ते चॅप्टर आहे द रोल ऑफ द ज्युडिशियरी इन अवर सोसायटी, म्हणजे आपल्या समाजातील न्याय व्यवस्थेची भूमिका. हे जे चॅप्टर आहे ते चॅप्टर ऍड केलेलं आहे. आणि या चॅप्टरमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये ही जे चॅप्टर आहे ते चॅप्टर ऍड करण्यात आलेलं होतं. शालेय अभ्यासक्रमामध्ये न्यायालयावरील भ्रष्टाचाराचे जे आरोप आहे, ते आरोप जे आहेत ते त्या चॅप्टरमध्ये त्यांनी लिहिलेले होते. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टने याची दखल घेतलेली आहे. बघूया काय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, पहा. आक्षेपार्ह मजकूर जो आहे ज्याच्यावर सुप्रीम कोर्टने आक्षेप घेतलाय तो कोणता आहे? न्याय व्यवस्थेमध्ये विविध स्तरांवर लोकांना भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो. म्हणजे एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये मुलांना हे डायरेक्ट सांगितलेलं आहे एनसीआरटीने की न्याय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आहे. सामान्य लोक जे आहे, हे सामान्य लोक त्या भ्रष्टाचारामुळे पीडित आहेत. त्यांना त्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांचं जे दैनंदिन रुटीन आहे ते दैनंदिन रुटीन खंडित होतं. न्याय व्यवस्थेवरचा जो विश्वास आहे, तो न्याय व्यवस्थेचा विश्वास यामुळे मोठ्या प्रमाणात डागाळला गेलेला आहे. आणि त्यामुळे न्यायालयाने ही जे प्रकरण आहे ते गंभीर उचलून धरलेलं आहे. यामुळे गरीब आणि सामान्य लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो, असं या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. आता ही गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे, कारण सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतलेली आहे. आणि आपल्या देशामध्ये अशी व्यवस्था आहे की आपण सुप्रीम कोर्टावर किंवा त्याच्या निर्णयावरती किंवा कुठल्याही न्यायालयाच्या निर्णयावरती आपण भाष्य करू शकत नाही. ठीक आहे. चल ठीक आहे. आता विषय विषय असा आहे की सुप्रीम कोर्ट काय म्हणतो या बाबतीमध्ये, की हा जो मजकूर आहे तो पुराव्याशिवाय सामान्यीकरण करतो, म्हणजे असे कुठलेही पुरावे त्यांच्याकडे नाही आहे. आणि तुम्ही हे जे मजकूर टाकलेला आहे तो गंभीर आहे. मी या पृथ्वीतलावरील कोणालाही आमच्या संस्थेची बदनामी करण्याची आणि तिच्या प्रतिभेला धक्का लावण्याची परवानगी देणार नाही, असं आपल्या देशाचे जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत जस्टिस सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी या प्रकरणाला जास्तच गंभीर घेतलेलं दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये हस्तक्षेप घेतलेला आहे. ठीक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे बरं का, की जस्टिस सूर्यकांत यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटच्या बाजूने तुम्ही आहात की तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्की सांगायचं आहे. न्यायालयाच्या नाराजीची 3 प्रमुख कारणे आहे. एक, की ते म्हणतात की हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे 8व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये, त्यामुळे संस्थेची जी बदनामी आहे ती बदनामी होत आहे. न्याय व्यवस्थेच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. पण मुळात माझं असं मत आहे की न्यायालयाने आपली प्रतिमा जी आहे ती नेहमी जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही देशामध्ये जी न्यायालयं आहे ती न्यायालयं त्या देशाच्या लोकांच्या विश्वासाचं ठिकाण असते. काही झालं तरी आम्ही न्यायालयात जाऊ, आम्हाला न्याय मिळेल, ही त्यांची एक भोळी आशा असते. तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाने आपलं पावित्र्य जे आहे ते राखणं आवश्यक असते. परंतु आपण इतिहासामध्ये न्यायालयाकडे बघितलं तर असे भरपूर खटले आहे की ज्यावेळेस आपण न्यायालयाच्या निर्णयाकडे संशयास्पद भूमिकेने पाहू शकतो की नाही. रिसेंटली काही महत्वाचे मुद्दे आहे की ज्याच्याकडे आपल्याला संशयाच्या नजरेने पाहता येऊ शकतं. आलं का लक्षात? त्यानंतर केवळ न्याय व्यवस्थेचाच उल्लेख का? त्यांचं असं म्हणणं आहे, राजकारण किंवा इतर क्षेत्रातील भ्रष्टाचारावर या पुस्तकांमध्ये भाष्य का केल्या गेल्या नाही? आपल्या देशामधली जी राजकीय व्यवस्था आहे ती तर तुम्हाला माहितीच आहे की ती किती सडलेली आहे की नाही? जर राजकारणाचा विषय निघाला तर सामान्य जो इथिकल माणूस आहे तो म्हणतो की राजकारण पूर्णपणे सडलेलं आहे. तर कोर्ट म्हणतो की तुम्ही यावर का भाष्य केलं नाहीये, कारण लोकांना त्याबद्दल जागृत करणं गरजेचं आहे. आणि तिसरं, कोर्ट म्हणतं की याच्यामध्ये षडयंत्र आहे, न्याय व्यवस्थेला विशेष करून बदनाम करण्याचा जो प्रयत्न आहे तो याच्यामध्ये केला जात आहे. सीजीआयच्या मते हे एक जाणीवपूर्वक आणि नियोजित पाऊल आहे, कॅल्क्युलेटेड मूव्ह आहे, असं त्यांचं मत आहे. ठीक आहे. बघा, कोणताही देश असो, ज्या देशामध्ये डेमोक्रेसी आहे तिथे न्याय व्यवस्था आणि कार्यकारी मंडळ जे आहेत त्यांच्यामध्ये संघर्ष होणारच आहे. आतापर्यंत झालेला इथून पुढे होऊ शकतो. अमेरिकेमध्ये सुद्धा तो चालू आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टने डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात डिसिजन दिलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प ऐकायला तयार नाहीये. ओके. पुराव्यांचा अभाव, शिक्षणातील सातत्यता, गंभीर आरोप आहे.
परंतु डेटा पुरावा जो आहे तो त्याच्या संदर्भात एनसीआरटीने दिलेला नाहीये. जर एनसीआरटीला असं करायचं होतं तर त्यांनी ते पुरावे द्यायला पाहिजे होते. कारण सगळ्यांना माहिती आहे की कुठे ना कुठेतरी कमी जास्त असतेच. ठीक आहे, मग कुठे कमी आहे आणि कुठे जास्त आहे हे सांगायला हवं होतं, पण एनसीआरटीने ते केलं नाही. न्यायालयाने निरीक्षण काय दिलं की इतका गंभीर आरोप करताना एनसीआरटीकडे कोणता अधिकृत डेटा किंवा अहवाल होता. आता एनसीआरटीने जे आता एक न्यायाधीशाचं नुकतंच प्रकरण आपल्या देशामध्ये घडलं होतं की त्याच्या घरी 70 कोटी रुपये सापडले. त्या न्यायाधीशाच्या बाबतीत काय ऍक्शन घेतल्या गेली याच्याबद्दल काहीही अपडेट नाहीये. तर तो पुरावा एनसीआरटीने द्यायला हवा होता, पण तो काही त्यांनी दिला नाही. धोका, कोणत्याही अनुभवजन्य पुराव्याशिवाय निष्कर्ष काढल्याने मुलांच्या मनात नकारात्मकता निर्माण होते आणि न्यायालयाबद्दल नकारात्मकता निर्माण झाली तर न्याय मागायला कुठे जाणार मग. ठीक आहे, मी तर म्हणतो की कुठलाही देश असो त्या देशातलं न्यायालय जे आहे ते अत्यंत प्रामाणिक आणि जलद गतीने निर्णय देणारं असलं पाहिजे. जर तसं नाही राहिलं तर देशामध्ये रिव्हॉल्ट होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर आहे. एनसीआरटीने नंतर माघार घेतली, जाहीर माफी मागितली, विक्री थांबवली, पुस्तक विड्रॉ केलं, मजकूर हटवला, पुन्हा नवीन चॅप्टर जे आहे ते आम्ही टाकू असं सांगितलं आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने नवीन मसुदा तयार केला जाईल असं सांगितलं. आता हा मजकूर कोणाच्या संमतीने मंजूर केला गेला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. शिक्षण तज्ज्ञांनी घटनात्मक संस्थांबद्दल लिहिताना मर्यादा का पाळल्या नाही हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. न्यायालयाची मागणी संबंधित सदस्यांची नावे जाहीर करा असं सांगितलेलं आहे. आहे की नाही? कारण शैक्षणिक स्वातंत्र्य जे आहे ते जबाबदारी सोबत येते. स्वातंत्र्य म्हणजेच जबाबदारी आहे, त्याची ती दुसरी बाजू आहे. जर स्वातंत्र्य आहे म्हणजे आपण काहीही बोलू शकतो असं नाहीये, पण हेच विधान जे आहे ते सुप्रीम कोर्टाला लागू पडतं. सुप्रीम कोर्टामध्ये किती केसेस पेंडिंग आहे, प्रचंड केसेस पण पेंडिंग आहेत, आहे की नाही आहे? भरपूर केसेस पेंडिंग आहे. बरोबर आहे. मग आता बघा की ही जी टीका आहे ही टीका केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने किंवा आपल्या देशातल्या न्याय व्यवस्थेने आत्मपरीक्षण करण्याची गरज नाहीये का? आहे. आहे की नाही? महत्वाचा मुद्दा असा आहे की जनतेचा जो विश्वास आहे हा न्याय व्यवस्थेचं सगळ्यात मोठं भांडवल आहे. ज्या दिवशी जनतेचा विश्वास न्याय व्यवस्थेवरून उठेल त्या दिवशी न्यायालयाला काहीच किंमत असणार नाही. आणि म्हणूनच न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे की जनतेला न्याय मिळाला पाहिजे. कारण या जगाचा इतिहास असा आहे की जनतेसोबत नेहमी अन्याय झालेला आहे. आहे की नाही? आपल्या देशामध्ये सत्तेचं विभाजन करण्यात आलेलं आहे. मॉन्टेस्क्यू नावाचा एक विद्वान इंग्लंडमध्ये होऊन गेला. त्याने म्हटलं की सत्तेचं विभाजन झालं पाहिजे. लोकशाहीचे हे 3 प्रमुख आधारस्तंभ आहे, ज्यामध्ये कायदे मंडळ आहे, दुसरं कार्यकारी मंडळ आहे आणि न्याय मंडळ आहे. कार्यकारी मंडळाकडून जास्त अपेक्षा ठेवता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये संसद आणि न्याय मंडळ ही जास्त अपेक्षेची ठिकाणी आहे. त्यामुळे यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. ठीक आहे, तर हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे आणि हा डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये लागू पडतो. ठीक आहे, मग आता एनसीआरटी काय करते? एनसीआरटी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्वायत्त संस्था आहे. ती एज्युकेशन मध्ये महत्वाची भूमिका पार पडते, बुक्स तयार करते. ठीक आहे, शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि संशोधन करण्याचं काम करते. ठीक आहे. यस. आता याचा प्रशासनावरील परिणाम आणि धडा बघा. न्याय संस्था, प्रशासन जे आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहे, न्याय संस्था आणि शिक्षण मंत्रालय यातील संबंध जे आहे, ते संबंध एनसीआरटीने रिसर्च करून मांडले पाहिजे अशी अपेक्षा आहे. भविष्यातील खबरदारी काय आहे की संवेदनशील विषयांवर लिहिताना तज्ज्ञ लोकांना तिथे अपॉइंट करणं गरजेचं आहे. ओके. यस. आता बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये म्हणजे येणारी जी एमपीएससी ची मुख्य परीक्षा आहे तिथे याच्यावर कसा प्रश्न येऊ शकतो? तर बघा, GS2 मध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो. अलीकडील एनसीआरटी न्याय संस्था वादाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक स्वातंत्र्य आणि घटनात्मक संस्थांची पवित्रता यातील समतोल याचे टीकात्मक परीक्षण करा, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. बरं, मग आता मुळात मुद्दा असा तयार होतो की हा जो प्रश्न आहे हा मुद्दा कसा काय तयार झाला. आता एनसीआरटीने जे म्हटलेलं आहे ते काही 100% चुकीचं आहे असं नाहीये. जर तुम्ही बघितलं म्हटलं तर सुप्रीम कोर्टामध्ये जवळपास 81,000 केसेस पेंडिंग आहेत. हे जे 81,000 लोक आहेत त्यांच्यासोबत अजूनपर्यंत न्याय मिळाला नाहीये. जर तुम्हाला न्याय उशिरा मिळाला तरी त्याला न्याय समजला जात नाही. न्याय हा तुम्हाला वेळेत मिळाला पाहिजे, योग्य न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. जर तो उशिरा मिळत असेल तर त्याला न्याय समजला जात नाही. 81,000 केसेस पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टमध्ये. हायकोर्टमध्ये 62,40,000 केसेस पेंडिंग आहे. मग हे जे 62,40,000 केसेस जे आहे, ज्या अनेक वर्षांपासून पेंडिंग आहे, त्यांना न्याय मिळाला का? त्यांना न्याय नाही मिळाला. का नाही मिळाला? आणि तिसरं जे स्थानिक न्यायालय आहे, जिल्हा लेवलवरची न्यायालय आहे, त्याच्यामध्ये 4,70,00,000 केसेस पेंडिंग आहे. म्हणजे एवढ्या लोकांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाहीये. याचा अर्थ असा आहे की न्यायालयाची
जी इफिशियन्सी आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आपण उपस्थित करायला पाहिजे. कारण एवढ्या केसेस पेंडिंग आहेत, तर न्यायालय करतं काय? बरोबर. कारण न्यायालयाची स्थापना ही मुळात या जनतेच्या लोकांच्या सेवेसाठी केलेली आहे की नाही? जनतेच्या सेवेसाठी केलेली आहे. जर ती सेवा होत नसेल, तर याच्यामध्ये सुधार करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे संपूर्ण गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहे किंवा इथिक्समध्ये सुद्धा तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे जे सगळं तुम्ही बघितलेलं आहे, तर आजचा जो विषय आहे तो तुम्ही ऐकल्यानंतर तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? न्याय व्यवस्था आणि एन-सी-आर-टी ही जी एकमेकांच्या समोर आलेली जी संस्था आहे, तर याच्यामध्ये कोणाची भूमिका तुम्हाला जास्त सुसंगत वाटते ते सुद्धा नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कारण अशी व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. ठीक आहे? चला, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे.